नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र सर्वांना. तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये वैशाली लाईफस्टाईल मराठी कन्या. तर अजून एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज रविवार होता तरी पण थोडं काम होतं, त्यासाठी मी खूप घाईघाई चालले होते. कारण आज मला आणि माझ्या 2 मैत्रिणींना आहे ना आम्हाला लोकलने प्रवास करायचा होता. तर आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं म्हणून मी खूप जास्त लवकर म्हणजे गडबडीत चालले होते. कारण 12ची लोकल भेटन या आशेने चालले होते. पण काय आहे, बस स्टॉपला गेले कारण रेल्वे स्टेशनपर्यंत बस स्टॉपने जायचं होतं. जी मैत्रीण येणार होती तिचा अर्धा ते पाऊण तास वेट केला, त्यामुळं खूप जास्त लेट झालं. त्यामुळं आमची ट्रेन पण गेली आणि ऐन टायमाला रेल्वे स्टेशनला गेल्यावर समजलं की आता त्यानंतर 3चीच लोकल आहे. त्यामुळं आम्ही आमचा मार्ग बदलला आणि आम्ही तळेगावला जाण्यासाठी बसने निघालो. बसने भक्तिशक्तीपर्यंत बसने गेल्यानंतर आम्ही तिथून रिक्षा केली आणि तळेगावचा प्रवास सुरू केला. रस्त्याने वातावरण तर खूप निसर्गरम्य झालं होतं. मधून प्रवासाची छोटे छोटे थेंब पण येत होते आणि असं निसर्गरम्य वातावरणातून आम्ही तळेगावला चाललो होतो. प्रवास तर हा खूप सुखाचा होता, आरोग्यदायक वाटत होता आणि मनात दुसऱ्या पुढच्या कामासाठी चाललेली एक धडपड पण होती. रिक्षावाल्या बरोबर पण थोडेसे भांडण झाले आमचे, कारण त्याने ठरवले 1 पैसे आणि आमच्याकडून घेतले 1 पैसे. अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो तळेगाव दाभाडेला. हे आहे तळेगाव दाभाडे नगर परिषद. तर आम्हाला तिथून पण आम्ही लोकलने येऊ शकलो नाही, पण आम्हाला जायचं तर रेल्वे स्टेशनजवळच होतं, कारण तिथं आमचं थोडंसं काम होतं. पहिल्यांदाच आम्ही तळेगावला आल्यामुळं आम्हाला या एरियाची फारशी माहिती नसल्यामुळं खूप जास्त चालावं लागलं. मग काय ऊन जास्त होतं, त्यामुळं डोक्यावर स्कार्फ घेतला आणि पुढचा प्रवास चालू केला. प्रत्येक रिक्षाच्या चौकात गेल्यानंतर जो तो रिक्षावाला बोलायचा, पुढून इकडं जायला रिक्षा लागते. आम्हाला ज्या स्पॉटला जायचं होतं आम्ही प्रत्येक रिक्षा स्टॉपवर विचारायचो, इथं रिक्षा कधी जाणार. ते प्रत्येकजण बोलायचे की पुढच्या स्टॉपवर जा. असं करत करत आम्ही पाऊण तास चाललो. हे आहे तळेगाव दाभाडेचं रेल्वे स्टेशन, जी की आमची ट्रेन मिस झाली. त्यानंतर गेल्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही येवलेचा प्रसिद्ध असा पॅटीस घेतला आणि तिघींनी पण खाल्लं. त्यानंतर आम्हाला इथं काही कामासाठी जायचं होतं. आम्ही तिथं कामाला गेलो, पण काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही लगेचच लोकलची वाट पाहण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनला निघलोत. रेल्वे स्टेशनला पहिल्यांदाच आल्यामुळं खूप जास्त तारांबळ तर उडालीच होती. 2-4 जणांना विचारून तिकीट काढलं. त्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्म पण माहीत नव्हता, त्यासाठी पण 1-2-3 वेळा आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर गेलो. त्यामुळं खूप जास्त धावपळ झाली. 4:40ची लोकल होती, पण ती 5:30 वाजता लोकल आली. त्यामुळं तर खूप जास्त धांदल उडाली होती. हे पहा, तिसरी वेळ आहे ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जायची. काय करणार, माहीत नसलं का असंच करावं लागतं. त्यात पावसाचे थेंब पण येत होते. अशातच सर्वच प्रवासी लोकलची वाट पाहत बसले होते. ह्या प्लॅटफॉर्मवरून पण आम्ही लास्ट मोमेंटला 2nd नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गेलो होतो. त्यात पण कोणी असं शिकलेलं दिसलं किंवा रोजचं जाणं येणारं माणूस दिसलं तर आम्ही त्याला विचारत होतो, दादा पुण्याला जाणारी ट्रेन कुठं लागते. कोणी बोलायचं इथं लागतं, कोणी बोलायचं तिथं लागतं. मग काय दोघीत 20 रुपयाचं तिकीट काढून प्रवास चालू केला. त्यानंतर आम्हाला फायनली समजलं की पलीकडल्या साईडला ट्रेन लागणार होती. तर आम्ही परत तिथं गेलो आणि तिथं अर्धा तास थांबल्यानंतर आमची ट्रेन आली आणि आम्ही प्रवास सुरू केला. मी तर पहिल्यांदाच खूप दिवसानंतर, म्हणजे 7-8 वर्ष जास्त झाले असतील, तेव्हा मी ट्रेनमध्ये बसले होते. त्यामुळं मी खूप जास्त एक्सायटेड होते ट्रेनमध्ये बसायचं आणि त्यात ते उभं राहून मला तो अनुभवच घ्यायचा होता. त्यामुळं मी खूपच जास्त एक्सायटेड होते. तर फायनली आता तिकडं अनाऊन्समेंट झाली होती की 2nd नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागणार, म्हणून आम्ही तिकडं गेलो. पाऊस येत होता, त्यामुळं चप्पल पण खूप जास्त घसरत होती. त्याच भीतीने हळूहळू चालत आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो, म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर पोहोचलो. रेल्वे यायची वेळ झाली होती. सगळेच पॅसेंजर रेल्वेची वाट पाहत होते. खूप जास्त पाऊस पण सुरू झाला होता, पण काय करणार, ही जर लोकल गेली तर आम्हाला परत लवकर लोकल पण नव्हती. त्यामुळं पावसातच सगळ्यांच्या सोबतच आम्ही पण उभं राहिलो. कशीबशी एकदाची ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरू झाला. जेंट्स डब्यात तर खूप जास्त गर्दी होती, पण लेडीज डब्यात बिलकुल पण गर्दी नव्हती.
त्यामुळं बसायला जागा असून पण मी उभा राहून सगळ्या निसर्गाचा आनंद घेतला. पहा, ट्रेन आली होती तर सगळे प्रवासी कसे धावत धावत येत होते, कारण अनाऊन्समेंट आहे ना एकदम लास्ट मोमेंटला झाली की ती ट्रेन ह्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर सुटणार आहे, म्हणून सगळे प्रवासी धावतच होते. फायनली ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसल्यानंतर पण आम्ही 2-4 जणांना विचारलं, ही ताई पुण्यालाच ट्रेन जाणार आहे का? तर सर्व बोलले हो. तेव्हा कुठं मनाला बरं वाटलं आणि प्रवास सुरू झाला. मी तर खूप जास्त आनंद घेतला. 10-12 वर्षापूर्वी मी बसले होते, त्यानंतर पहिल्यांदाच इथं जागा होती तरी पण मी नंतर जाऊन आहे ना बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होते. खूप जास्त भारी वाटत होतं. हळूहळू पाऊस पण पडत होता आणि थंडगार वारा सुटत होता. हा रेल्वेचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक नवीनच अनुभव होता, तर त्यामुळं मला खूपच जास्त भारी वाटत होते. ज्या कामासाठी गेलं ते काम झाले नाही, पण माझा ट्रेनमध्ये बसायचा माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली, यामुळं मी खुशच होते. ज्या माझ्यासोबत होत्या काम नाही झाल्यामुळं त्यांचा थोडा मूड ऑफ झाला होता, पण काय करणार, निसर्गाचा नियमच आहे, कधी सुख तर कधी दुःख. असं करत अर्ध्या तासानंतर आमचा बस स्टॉप आला. त्यानंतर आम्हाला आणखीन पण उतरून दुसरीकडे जायचे होते. जाताना याच लोकल हुकल्यामुळं आम्हाला जिथं 10 रुपयात प्रवास झाला तोच प्रवास आम्ही 300 ते 400 रुपयात करावा लागला. तिघींचे मिळून आमचे काही नाही म्हटलं तरी 500 रुपये गेले होते, पण तोच प्रवास आता येताना आम्ही 30 रुपयात केला होता. म्हणजे माणसाला प्रत्येक ठिकाणी बुद्धीचा वापर योग्य त्या ठिकाणीच केला पाहिजे, हे पण मला आज समजले. कारण कोणत्या पण ठिकाणी जायचं म्हटलं तर त्याचं पूर्वनियोजन आपण केलं पाहिजे, कारण असंच उठलं आणि गेलं तर सगळं आपल्याला त्रास पण होतं, आपलं नुकसान पण होतं आणि आपले पैसे जातात. इथं पाहिलं तर खूप साऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. कदाचित इथं गाड्यांचं मोठं शोरूम पण असू शकते किंवा गाडी बनायची कंपनी पण असू शकते. तर आम्ही फायनली आमच्या बस स्टॉपवर उतरलो. खूप जास्त आनंद झाला. रेल्वेचा प्रवास एकदाचा झाला आणि तो पण सुखरूप झाला. तर कसा वाटला माझे व्हिडिओ तुम्हाला सांगा. त्यानंतर रिक्षाने घरी आलो. तिथून पण दोन वेळा रिक्षा बदलली आणि त्यानंतर तिसऱ्यांदा घरी आली मी. तर असा होता आजचा प्रवास. खूप जास्त छान होता. खूप जास्त वातावरण पण खूप सुंदर होतं आणि घराजवळ चौकात आले तर उद्या वटपौर्णिमेसाठी खूप जास्त बायकांची सगळ्या दुकानात गर्दी होती. पण काय बॅड लक, माझ्यासाठी ही गर्दी, पण माझ्यासाठी हा सण कदाचित नाहीच आहे. त्यामुळं काय लोकांना पाहूनच मी खुश राहते. तर फायनली घरी आले. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच सांगा कुठं जर चुकत असेल माझं तर नक्कीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न पण करेल.